सोलापूर ते गोव्याचे विमान पुढील 17 दिवस फुल झालं असून 2300 रुपयांचे तिकीट 4000 रुपयांवर पोहोचलं आहे। सोलापूरकरांच्या सोयीसाठी सुरू असलेल्या विमानसेवेला प्रवाशांचा अभूतपूर्व आणि भरघोस प्रतिसाद मिळत आहे। विशेषतः सोलापूर गोवा आणि सोलापूर हैदराबाद या मार्गावरील विमानांना प्रवाशांची मोठी पसंती मिळत आहे। एप्रिल महिन्यापासूनच विमानांचं दररोजचं बुकिंग 100% फुल होत असल्याचं सांगण्यात आलं। गोव्याचे तिकीट दर सर्वसाधारणपणे 2300 रुपयांपासून आहेत। सध्या ते 4000पासून पुढे मिळत आहेत। प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी आणि स्वस्त प्रवासाची सुविधा देण्यासाठी फ्लाय91 एअरलाइन्सनं मातृदिन योजना राबवली। ही योजना 3 मे रोजी सुरू झाली असून ती 17 मे पर्यंत लागू आहे। या योजनेअंतर्गत सोलापूर ते गोवा आणि गोवा ते सोलापूर या प्रवासासाठी केवळ 2700 रुपये इतका तिकीट दर निश्चित करण्यात आला आहे। त्या अंतर्गत 500हून अधिक तिकीट बुकिंग सुरू झालं। एरवी या मार्गावर तिकिटाची सुरुवात 2300 रुपयांपासून होते आणि वाढत्या मागणीमुळे हेच तिकीट 4000 रुपयांपर्यंत जातं। मात्र या 2700 रुपयांच्या सवलतीच्या दरामुळे सोलापूरकर प्रवाशांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे। केवळ एकाच एजन्सीकडे मे आणि जून या 2 महिन्यांसाठी या योजनेतून तब्बल 275 तिकिटांचं बुकिंग झालं आहे। यामध्ये कुटुंबांसोबत जाणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असल्याचं सांगण्यात आलं। शहरात फ्लाय91 विमान कंपनीचं बुकिंग करणाऱ्या एकूण 5 एजन्सीज कार्यरत आहेत, तर इतर एजन्सींकडेही प्रत्येकी 50 ते 60 तिकिटांचं बुकिंग झाल्याचं सांगण्यात आलं। आगामी ऑगस्ट महिन्यासाठी मात्र प्रवाशांना गोवा प्रवास करण्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत। 1 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट या कालावधीत तिकिटाचे दर 4 ते 4500 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत। या दरम्यान गोव्यात जाणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे, त्यामुळे तिकीट दर वाढल्याचं यात्री सुविधा केंद्राचे संचालक चेतन लोढा यांनी सांगितलं। सध्या मे महिन्यातील सर्व उड्डाणं पूर्णपणे हाऊसफुल आहेत। विमानांना मिळणारा हा प्रतिसाद केवळ मे महिन्यापुरता मर्यादित नसून येत्या जून महिन्यासाठीही आत्ताच 60 ते 70% तिकिटांचं आगाऊ बुकिंग पूर्ण झाल्याची माहिती कंपनीच्या व्यवस्थापनानं दिली। फक्त गोवाच नाही तर सोलापूर हैदराबाद विमानसेवेलाही प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे। या मार्गावर दररोज 50 ते 60% प्रवासी प्रवास करत आहेत। प्रवाशांची नियमित ये-जा सुरू असल्यानं विमानसेवेलाही उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचं एअरलाइन्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं।